श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, आजची ही रात्र तुमच्यासाठी साधी रात्र नाही, तर तुमच्या नशिबाचा निकाल लागणारी रात्र आहे. 1 मे रोजी येणारी ही वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील दुःखाचा वनवास संपवून तुम्हाला अशा एका वळणावर उभं करणार आहे जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. पण सावधान, जर तुम्ही ही वेळ ओळखण्यात चूक केली तर तुमच्या आयुष्यातील हा सुवर्णकाळ हातातून वाळूसारखा निसटून जाईल. ज्या संकटांनी तुम्हाला आजवर रडवलं, त्या संकटाचा काळ आता संपला असून नियती तुमच्या कर्माचा हिशोब करण्यासाठी सज्ज झाली आहे. वृषभ राशीचे लोक शांत असतात, पण तुमच्या याच शांततेचा फायदा घेऊन तुमच्या जवळच्या लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला संकटाच्या खाईत लोटलं. पण आता घाबरू नका, कारण 1 मेच्या रात्री साक्षात देवी तुम्हाला 5 अंगावर काटा आणणारे गुप्त संकेत देणार आहे. हे संकेत म्हणजे तुमच्या विजयाची आणि शत्रूच्या नाशाची पहिली चाऊल असेल. ही रात्र तुमच्या आयुष्यात अशी काही खळबळ उडवून देणार आहे ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या वाईट स्वप्नातही केली नसेल. तुमचे शत्रू आता तुमच्या प्रगतीसमोर गुडघे टेकतील, पण त्यासाठी तुम्हाला ते 5 थरारक संकेत ओळखणे अनिवार्य आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी केवळ भविष्य सांगणार नाही, तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची किल्ली तुमच्या हातात देणार आहे. तुमच्या घराच्या भिंतींना आता रडण्याचे आवाज नाही, तर समृद्धीचे प्रतिध्वनी ऐकू येणार आहेत. तुमची रिकामी तिजोरी कशी भरणार, तुमच्या कुंडीतील कुबेर योग कसा सक्रिय होणार आणि देवीने दिलेले हे 5 संकेत ओळखून संकटातून कसं बाहेर पडायचं, हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही संधी निसर्गाने फक्त तुमच्यासाठी दिली आहे. जर आज हा व्हिडिओ चुकला तर कदाचित आयुष्याची सर्वात मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. सज्ज व्हा, कारण तुमच्या सोन्याच्या दिवसाची वेळ आता सुरू झाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 1 मेची ही वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एक चंद्रदर्शन नाही, तर तो तुमच्या कर्माचा महाहिशोब चुकता करणारा दिवस आहे. तुम्ही मुळातच खूप सोशिक आणि मनमिळावू आहात. नेहमी दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छाची आहुती दिली, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? जवळच्यांकडून फसवणूक, कामाच्या ठिकाणी अपमान आणि घरामध्ये विनाकारण होणारा मानसिक छळ. पण आता निसर्गाचा न्याय सुरू झाला आहे. ज्यांनी तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजलं, ज्यांनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या प्रत्येकाला आता स्वतःच्या कर्माच्या आगीत जळावं लागणार आहे. ही पौर्णिमा तुमच्या दुःखाच्या जखमावर सुखाची फुंकर घालण्यासाठी येत आहे. या भागातील सर्वात धक्कादायक आणि थरारक गोष्ट म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूची होणारी दयनीय अवस्था. ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचली, तुमच्या हसत्या खेळत्या संसारात मिठाचा खडा टाकला आणि तुमची प्रगती रोखण्यासाठी तंत्रमंत्रासारख्या खालच्या थराचा वापर केला, त्याचे मुखवटे आता जगासमोर टरटरा फाटले जातील. तुम्हाला कोणाशीही भांडण्याची किंवा आरोप करण्याची गरज उरणार नाही. साक्षात ईश्वरी शक्ती अशा काही घटना घडवेल की तुम्हाला त्रास देणारे लोक स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यात असे अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग सापडणार नाही. ज्यांनी तुमचे हक्काचे पैसे बुडवले, त्यांना आता पश्चातापाचे दाणे टिपत तुमच्या दारात यावे लागेल. वृषभ राशीच्या लोकांना सावध व्हा, कारण 1 मेच्या रात्री तुमच्या शत्रूचा असा काही पर्दाफाश होणार आहे की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, तेच लोक तुमच्या विनाशाची वाट पाहत होते. हे सत्य आता समोर येणार आहे. पण हा निसर्गाचा नियम आहे. जो अन्याय करतो त्याला शिक्षा मिळते. साक्षात देवी शक्ती तुमच्या बाजूने उभी राहिली असून तुमच्या प्रगतीचा मार्ग निष्कंटक करणार आहे. पण हा विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वी तुम्हाला देवीकडून मिळणारे हे 5 भयानक आणि चमत्कारिक संकेत समजून घ्यावे लागतील, कारण ते संकेत तुमच्या नशिबाचा सुवर्णकाळ सुरू झाल्याची अधिकृत पावती असणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, 1 मेची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चमत्कारी रात्र ठरणार आहे. या रात्री साक्षात आदिशक्ती तुमच्या राशीवर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहेत आणि त्याचे 5 असे स्पष्ट संकेत तुम्हाला मिळणार आहेत, जे पाहून तुमच्या नशिबावर विश्वास बसेल. पहिला
अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे जर या रात्री तुमच्या स्वप्नात पांढरी गाय, वासरू किंवा साक्षात लक्ष्मीचे रूप दिसले तर समजा तुमच्या पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य आता कायमचे नष्ट झाले आहे. दुसरा संकेत, जर रात्री अचानक तुमच्या घरात मोगरा किंवा चंदनाचा तीव्र सुगंध दरवळला तर ते समजा की साक्षात देवीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे आणि ती तुमच्या कष्टाचं सोनं करायला आली आहे. तिसरा आणि चौथा संकेत हा तुमच्या राशीच्या स्वामीशी म्हणजे शुक्राशी संबंधित असेल. जर 1 मेच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला अचानक रस्त्यात किंवा घरात कुठेही चांदीचे नाणे, पांढरे वस्त्र किंवा एखादी मौल्यवान वस्तू अनपेक्षितपणे सापडली तर हा तुमच्या भाग्योदयाचा सर्वात मोठा पुरावा आहे. तसेच जर तुमच्या घराबाहेर एखादी लहान मुलगी तुम्हाला काहीतरी भेट देऊन गेली किंवा तुमच्याकडे पाहून निरागसपणे हसली तर समजा महालक्ष्मीने तुमच्या गरिबीचा काळ संपवून तुमच्या घराचे दरवाजे श्रीमंतीसाठी उघडले आहेत. हे संकेत साधे नाहीत, ते निसर्गाने दिलेली तुमच्या सुवर्ण काळाची पूर्वसूचना आहे. पाचवा आणि सर्वात थरारक संकेत म्हणजे 1 मेच्या पहाटे जर तुम्हाला मंदिरातून येणारा शंखाचा आवाज किंवा पहाटेच्या शांततेत ओंकाराचा गुंजारव ऐकू आला तर समजा की तुमचं रडकं नशीब आता कायमचं पालटलं आहे. हे 5 संकेत ओळखणे तुमच्यासाठी इतकं गरजेचं आहे की जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुमच्या नशिबात आलेली ही मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. हे संकेत म्हणजे साक्षात ईश्वराची तुमच्या आगामी यशाची अधिकृत मोहर आहे. देवी जेव्हा असे संकेत देते तेव्हा ती तुमच्या आयुष्यातील काळोखाचा अंत करून समृद्धीचा सूर्य उगवत असते. आता सज्ज व्हा, कारण तुमच्या आयुष्यातील चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमचे खिसे रिकामे राहायचे दिवस कायमचे संपले आहेत, कारण 1 मेच्या या वैशाख पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत साक्षात कुबेर योग सक्रिय झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या पैशाच्या चणचणीतून जात होता, ज्या कर्जाच्या ओझ्यामुळे तुम्ही रात्रीची झोप गमावली होती, ते सर्व आता धूळ होऊन उडून जाणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनस्थानावर आता साक्षात महालक्ष्मीची अशी काही कृपादृष्टी पडली आहे की तुमची रिकामी तिजोरी आता नोटाच्या बंडलांनी ओसंडून वाहू लागेल. हे केवळ भविष्य नाही तर ग्रहाची बदललेली चाल सांगते की तुमच्या कष्टाचं सोनं होण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही श्रीमंताच्या महामार्गावर वेगाने धावणार आहात. या काळात तुम्हाला अशा काही अनपेक्षित ठिकाणाहून धनलाभ होईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुम्ही तुमची वर्षानुवर्षे रखडलेली कामे अचानक पूर्ण होऊन उत्पन्नाचे नवीन कायमस्वरूपी मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला अपेक्षेपेक्षा 10 पट जास्त नफा मिळेल. विशेषतः सोने चांदीच्या खरेदीची प्रबळ योग तुमच्या नशिबात चालून आले आहेत. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यवसायात अशा काही मोठ्या ऑर्डर्स किंवा डील मिळतील की तुमचा नफा एका रात्रीत दुप्पट होईल. ज्यांनी तुमचे पैसे अनेक वर्षापासून बुडवले होते ते लोक आता स्वतःहून तुमचे पैसे व्याजासकट परत करायला तुमच्या दारात येतील. वृषभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण साक्षात अन्नपूर्णा माता तुमच्या भांडारात कायमचा निवास करायला येत आहे. आतापर्यंत तुम्ही 1-1 रुपयासाठी जे अपमान सोसले, जे लाचारीचं आयुष्य जगला, त्या प्रत्येक दिवसाचा बदला कुबेर योग घेणार आहे. तुमच्या घरात आता पैशाची कमतरता राहणार नाही, उलट तुमच्याकडे इतकी संपत्ती येईल की तुम्ही इतरांना मदत करण्याच्या स्थितीत असाल. हा बदल केवळ आर्थिक नसेल तर तो तुमच्या समाजात असलेल्या प्रतिष्ठेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. पण लक्षात ठेवा, हा राजयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला देवीने दिलेले हे संकेत ओळखणे आणि त्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. सज्ज व्हा, कारण लक्ष्मी तुमच्यावर आता धनवर्षाव करण्यासाठी तयार आहे. वृषभ राशीच्या लोक मनातून खूप हळवे आणि आपल्या माणसावर जीवापाड प्रेम करणारे असतात, पण 1 मेची ही वैशाख पौर्णिमा तुमच्या मनाला हिमालयासारखी शांती द्यायला येत आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील वातावरण एखाद्या वादळासारखं झालं होतं. साध्या साध्या कारणावरून होणारे कडाकाचे वाद, पती पत्नीमधील वाढलेला दुरावा आणि मुलाच्या भविष्याची सतावणारी भीती, या सर्व गोष्टींनी तुम्हाला आतून पूर्णपणे तोडून टाकलं होतं. तुम्ही कुणाला सांगू शकत नव्हतात आणि स्वतः सहन करू शकत नव्हता. पण आता चंद्रदेवाच्या शीतल किरणासोबत तुमच्या घरातील ही सर्व नकारात्मकता आणि नजरदोष जळून खाक होणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या
तुमच्या घरात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण होईल. या पौर्णिमेनंतर तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक असा दैवी चमत्कार घडेल की जे नातेवाईक किंवा जी रक्ताची नाती केवळ स्वार्थासाठी तुमच्यापासून दुरावली होती ती आता स्वतःहून तुमच्याकडे मैत्रीचा आणि माफीचा हात पुढे करतील. तुमच्या वाणीमध्ये आता एक अशी मोहिनी आणि अधिकार येईल की घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करू लागतील. पती पत्नीमधील जुने हेवे दावे, संशयाचे जाळे संपून पुन्हा एकदा संसारात पूर्वीसारखाच गोडवा निर्माण होईल. तुमच्या शब्दाला आता समाजात आणि घरात वजन प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचं मानसिक दडपण कायमचं निघून जाईल. हा बदल तुमच्यासाठी एखाद्या नवसंजीवनी सारखा ठरेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण अशा निर्णायक टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला नियतीचा हा राजयोग प्रत्यक्षात उतरवायचा आहे. 1 मेची ही वैशाख पौर्णिमा तुमच्या संघर्षाचा शेवट आणि यशाचा गणेशा करणारी ठरणार आहे. लक्षात ठेवा, देवीने संकेत दिले आहेत, मार्ग मोकळा केला आहे, पण आता तुम्ही आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पाऊल पुढे टाकावे लागेल. तुमच्या करिअरमध्ये, नोकरीत किंवा व्यवसायात जे मान सन्मान आणि जे स्थान तुम्हाला आजवर नाकारले गेले ते आता खेचून आणण्यासाठी वेळ आली आहे. ही संधी निसर्गाने फक्त तुमच्यासाठी निर्माण केली आहे. जर आता तुम्ही आळस केलात किंवा शंका घेतली तर हा सुवर्णकाळ तुमच्या हातातून निसटू शकतो. हे सोन्याचे दिवस कायमस्वरूपी टिकण्यासाठी आणि साक्षात महालक्ष्मीचा कायमचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 1 मेच्या रात्री तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय करायचा आहे. रात्री चंद्रोदयानंतर एका रात्रीच्या किंवा काचेच्या वाटीत थोडी खडीसाखर आणि कच्चे दूध चंद्राच्या शीतल प्रकाशात किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर ते दूध प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाने ग्रहण करा. तसेच या रात्री ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र बलवान झाल्याशिवाय तुम्हाला ऐश्वर्य मिळणार नाही. शक्य असल्यास या रात्री एखाद्या गरजू व्यक्तीला पांढरे अन्न किंवा साखर दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य आणि संकटे मुळापासून उपटून फेकून देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेवर आणि देवीच्या शक्तीवर अढळ श्रद्धा असेल तर आता उशीर करू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या देवीचे नाव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि पूर्ण विश्वासाने म्हणा, माझे सोन्याचे दिवस आले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो, त्यामुळे तो आत्ताच लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीला शेअर करून या पुण्याचे वाटेकरी व्हा. अशाच नशिबाला कलाटणी देणाऱ्या आणि जीवन बदलणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. श्री स्वामी समर्थ.